लाडकी बहीण या योजनेचे पैसे कधी येणार? 15 सप्टेंबरला पैसे येणार होते पण का आले नाही? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. जराही वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करू. तुम्हाला माहीतच आहे की पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे पैसे आलेले आहेत आणि महिला आता तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना 4,500 रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत. आणि ज्या महिलांनी पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळालेले असेल त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये मिळणार आहेत. याची तुम्हाला कल्पना असेल. तर बघूया लाडकी बहीण या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याबद्दल शासनाचा काय निर्णय आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 टप्प्यामध्ये या योजनेचा पैसा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. परंतु आता राज्यातील लाखो महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षा करत आहेत. या संदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून 15 किंवा 17 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये कोटीवधी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे येणार आहेत. आता या आर्टिकलमध्ये सांगितलेले आहे की लाडकी बहीण या योजनेचा तिसऱ्या टप्प्याचे पैसे 15 किंवा 17 सप्टेंबरला येणार आहेत. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की 15 सप्टेंबरला पैसे आलेले नाहीत. 15 सप्टेंबरला पैसे न येण्याचे कारण म्हणजे 15 सप्टेंबरला रविवार होता आणि रविवारी बँक बंद असतात म्हणून 15 सप्टेंबरला पैसे आलेले नसते. पण आपण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचा विचार करता पहिल्या टप्प्यामध्ये 3 दिवस पैसे मिळाले होते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 29, 30 आणि 31 ऑगस्ट म्हणजेच 3 दिवस पैसे मिळाले होते. तसेच तिसऱ्या टप्प्यामध्येही 3 दिवस पैसे मिळतील आणि ही 15 तारखेपासून 19 तारखेपर्यंत तुम्हाला तिसऱ्या टप्प्याचे पैसे मिळतील. ज्या महिलांना 15 सप्टेंबरला पैसे आलेले आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.